आफ्टरनून गाईज, तर स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉगची सुरुवात करतो आहे दुपारच्या 2:30 वाजले. आज तारीख आहे 9. तर आज ऑन द वे आहे. तर आता चाललो आहे आपण खारघरला गाडीची थोडी सर्व्हिसिंग करायची होती. गाडीचं ऑइल वगैरे चेंज करायचं होतं. तर आता खारघरला आपण चाललो आहे, बघू शकता. तर रोडला गाड्या नसतात जास्ती, खाली असतो रोड, पण ऊन खूप आहे बाहेर. ऊन एवढा पडलाय ना, काही एसी काम नाही करत जास्त. एसी पण जास्त थंड हवा नाही फेकत. गाडीची सर्व्हिसिंग यासाठी करायची आहे लवकर, का आता थोडा लांबचा प्रवास होणार आहे 1-2 दिवसात. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. हे जिथे जाणार आहोत तिथला ब्लॉग आपण दाखवू. रस्त्यात गाईस त्या दिवशी पण आलेलो, रिशांगला दवाखान्यात घेऊन चाललेलो, तेव्हा आज रस्ता इथंच आपण थांबलेलो. अख्खा पूर्ण खाली रस्ता आहे, मस्त आहे गाईस. खारघरचा व्ह्यू आणि खारघरचा रस्ता. सेंट्रल पार्कच्या पुढे आलो आणि इथं सिग्नल चालू झाले. पहिला नव्हते सिग्नल, आता चालू झालं. मुलं थोडी ट्रॅफिक तर लागेलच इथे, आहे थोडी ट्रॅफिक आहे. तर गाईज आता गाडी दिली सर्व्हिसिंगला. इथं पोलाचं काम चालू आहे. एवढा सामान काढलाय आता गाडीतून. ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, ब्रेक पॅड पण गेले. हा ब्रेक पॅड गरम झाला चांगलाच, पूर्ण घातलेले आहे. एवढा नवीन सामान आणला. आहे सगळं गाड्यांचा मार्केट, गॅरेज आहे सगळा. सगळ्या गॅरेजला एक्सेसरीजचे दुकानं, बॅटरी, टायर आणि गाडी सर्व्हिस. नवीन हॉर्न पण टाकतोय गाडीचा. हॉर्न खराब झालेला, आवाज कमी येत होता म्हणून नवीन घेतला. वायरिंग ची पूर्ण सर्व्हिसिंग झाली आहे. आता हॉर्न बसवायचं काम चालू आहे, बघू शकता. इथं हॉर्न बसवत आहे आणि इथं गाड्यांची गर्दी जाम असते. आता गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली आणि आता निघालो खारघर बेलपाड्यावरून. हा आहे खारघरचा उत्सव चौक. काम चालू आहे उत्सव चौकला. गाड्या येतात. चलो भाई निकलते हैं. खारघरचा रस्ता आहे, मेट्रो ब्रिज. गाडीचे ब्रेक पॅड नवीन टाकलं, डायरेक्ट ब्रेक लागतं. नर्सरी प्लांट आहे साईडला. इथं मंदिर. हे जाता इव्हनिंगचे 5 वाजले आहेत. सिग्नल लागेल इथून. चालू आहे रोडचा, त्याच्यामुळे जास्ती मध्ये ट्रॅफिक लागते. लो
खारघर ड्रायव्हिंग रेंजचा रस्ता पांडवगडाला पण इथूनच जातात. आणि व्हॅली सिल्क गार्डन च्या मागच्या साईडला आहे. आणि अजून एक सिग्नल. खारघरचा नजारा व्ह्यू पूर्ण ग्रीनरी. आणि इथं आहे खारघरचा गुरुद्वारा. इथला व्ह्यू बघू शकता. आता आपण पोहोचलो खारघरच्या गुरुद्वाऱ्याजवळ. गुरुद्वारा हा खारघरचा टाटा हॉस्पिटल. भाई मध्ये नको आहे व्हिडिओ काढतो. हा टाटा हॉस्पिटल आहे इथं खूप मोठा. बघू शकता गेट. इथं गाईच रिव्हर आहे छोटी पॉन्ड सारखी आहे. सेंट्रल जेल इकडे तलोजा जेलची कमानी. पोलिसांची गाडी पण गेली. वॉशिंग सेंटर गाड्या वॉश करता. गाडी काय जास्त ना परवडत. स्लोच आहे. 60ची स्पीड पण नाही गाडीला. मदत जाते एकदम भारी. इकडचा रोड आज खुल्ला वाटतोय एकदम. गाड्या कमी दिसत आहेत. काय जातं संध्याकाळचे वाजले 6 आणि आता मी आलेलो आहे रिशांगच्या आजोबांकडे. रिशांगला सकाळी इथं ठेवलेला बायको पण आहे. तर संध्याकाळी आता इथं आलो आहे. आता थोड्या वेळात आम्ही घरी जायला निघू. बघू शकता तुम्ही इथलं व्ह्यू. आहे दानसर गावाचा व्ह्यू. आणि इथं आपली गाडी. इथं काम चालू आहे. इथं बोल. तर गाईज हा पोरगा इतका भांडखोर झाला का सगळ्यांची केस धरून त्याला ओढायला पाहिजेत ना. रिशांग सांग हिला ओळखता का? या अभ्यास बोलायला ओळखता. इथं प्रिन्स. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या भाऊना. आणि एक राहिला काहीतरी शेअर करा. हा तर हा आहे प्रिन्स बाबू ना. आणि इथं आई चालली. इथं डिझायनर श्रेया 8856 इंस्टाला फॉलो करा. ही आहे प्रिया. आणि इथं मामी बनवतो दूध रिशांकला. लागला इथं. लागला का? आर पळू नको. लागला का बरं सांग. इथं सांग. इथं तू सांग. यो छोटा डॉन. यो छोटा डॉन. यो छोटा डॉन ना. रिशांग छोटा डॉन. हा रिशांग तू छोटा डॉन ना. बघ
मला पण मार आता. काय बोलता? आई इकडं तर बघ, इथं पेशवा चालू आहे. लहान पोराला धरतात. गाय तिथं बांधणा लावायचं काम करतय. काय नाव आहे तुमचं? बायको शेठ. बोल बोल, 2 शब्द बोल. जाता निघतो आम्ही घरी जायला. आणि इथं बाबू ऐकर. हाय. चला भाऊ या मग. हो हो, ब्लॉग यायला नंतर. तर आई आणि बाबू कडून रिशांगला 100 रुपये, 100 रुपये गिफ्ट ना. बघितलं ना रिशांग. हा बघ, लगे पैसे घेतलं बघ. चल मग बाय बाय बाय. पालाली आर पालाली आर पालाली. चल कुठे पैसे टाकले चल चले. बाय 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 बाय. निघालोय. रिशांगने स्टेरिंग पकडली गाडीची. हे बघ, आमचा नवीन ड्रायव्हर रेशंग शेट. रिशांग शेट. हा, बघू शकता तुम्ही. नाद नाद, गाड्यांचा नाद. आमचा नवीन ड्रायव्हर रेशंग शेट आणि यांचे बरोबर. आम्ही 3-4 दिवस झाले सतत फिरतो बाहेर. तालुक्यात. 2 hours later. तर गाईज मगाशी घरी येऊन काय ब्लॉग बनवायला भेटला नाही. थोडा कामात होतो, बाहेर गेलेलो. तिथलं टाकणार होतं पण जमला नाही बनवायला. तर आता रात्रीचे वाजलेत 11:15 आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आणि रिशांग तर आता झोपला आहे, उठल थोड्या वेळेला. पण आजचा डे संपत आला तर ब्लॉग पण संपवून टाकू, आजचा एंड करू. परत भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. हा, विसरू नका. तर चला बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.